विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। मंगळवारी रात्री वानलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली आहे। याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाली करत 3 तरुणांना अटक केली आहे। यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे। विनय विश्वेश पाटील, वय वर्ष 22, राहणार महिपती निवास अंतोळीकर, नगर भाग 1, सोलापूर शहर। सर्वज्ञ संतोष गायकवाड, वय वर्ष 20, राहणार F605, सरगम नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे। तन्मय सुकुमार पेडणेकर, वय वर्ष 21, राहणार 303 कासाली व्हिया, अभयनगर, सांगली, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पीडित तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकतात। पीडित तरुणी 3ऱ्या वर्षात शिकत आहे। मंगळवारी रात्री या तिघांनी तिला मूव्ही पाहायला जाऊ असं सांगून मोपेडवरून वानलेसवाडी येथील खोलीवर नेलं। तेथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजलं, तसेच तेही दारू प्यायले। त्यानंतर तरुणी नशेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केले। काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली। त्यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठलं। त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीने संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या। विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात 3ही संशयितांना अटक केली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत माळी, आर्यन देशिंकर, बिरोबा नरळे यांच्या पथकाने कारवाई केली। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे। सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये 3 आरोपी असल्याचे नमूद आहे। त्या अनुषंगाने तात्काळ त्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अटक केल्यानंतर सदर आरोपींपैकी 2 आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने 6 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्ह्याचा तपास शीघ्रगतीने करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।